भीमा कोरेगाव ही लढाई 1 जानेवारी 1818 मध्ये झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई नेमकी कोणामध्ये होती? मराठा आणि इंग्रज, मराठा आणि महार का पेशवे आणि महार? चला याविषयी पाहूया. 19वे शतक इंग्रजांनी अनेक लढाया केल्या, परंतु मराठा साम्राज्य ब्रिटिशांना पराभूत करता आले नाही. मराठा आणि ब्रिटिश यांच्यामध्ये आधीच 2 लढाया झाल्या होत्या, परंतु ब्रिटिशांना इथे आपले अस्तित्व टिकवता आले नाही. ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला होता. आता विषय येतो मग पेशवाई का संपली? ब्रिटिशांनी जेव्हा पाहिले तेव्हा त्यांना समजले एक असा समाज आहे त्याला अत्यंत हीन दर्जा दिला जातो. तो समाज मागास आहे व त्याला इतकी हीन वागणूक दिली जाती ती शब्दात सांगता येणार नाही. तो समाज म्हणजे महार. त्यावेळी या समाजाला जनावरापेक्षा अधिक हीन वागणूक दिली जात होती. पेशवाची राजधानी असणारे पुणे या भागात शूद्रांना खूप त्रासदायक जीवन जगावे लागेल. द ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया या पुस्तकात R.V. रसाळ लिहितात की पेशव्यांच्या राजवटीतील महारांना रस्त्यावर थुंकण्याचीही परवानगी नव्हती. म्हणूनच महारांच्या गळ्यात मटके लटकवले जात होते. रस्त्यातून चालताना पावलांचे ठसे मिटावेत म्हणून त्यांच्या कमरेला काटेरी झाडाची फांदी बांधली जायची, ज्यामुळे महाराच्या पायांचे चालण्याचे ठसे मिटत असे. ब्राह्मण दिसल्यावर महारांची सावलीही ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना त्यांच्यापासून काही अंतरावर जमिनीवर तोंड करून झोपावे लागत होते. महार अथवा मांगांची सावली ब्राह्मणावर पडली तर आंघोळ करून आपली अशुद्धता दूर करेपर्यंत ब्राह्मण अन्नपाणी खात नव्हते. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीचे उच्चाटन या पुस्तकात त्यावेळच्या स्थितीचे वर्णन करताना म्हटले आहे, पेशव्यांच्या राजवटीत महाराष्ट्रात या अस्पृश्यांना ज्या रस्त्यावरून उच्चवर्णीय हिंदू चालत होते त्या रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती. हिंदूंनी त्यांना चुकूनही हात लावू नये म्हणून त्यांच्या मनगटात किंवा गळ्यात काळा धागा बांधण्याचा आदेश त्यांना होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या पुण्यात अस्पृश्यांना कमरेला झाडू बांधून चालण्याचा आदेश होता, जेणेकरून त्यांच्या पावलांचे ठसे झाडूने पुसले जातील आणि त्यांच्या पावलांच्या ठशांवर पाऊल ठेवून कोणताही हिंदू अपवित्र होणार नाही. अस्पृश्यांना त्यांच्या गळ्यात मटका बांधून फिरावे लागायचे. त्यांना थुंकायचं असेल तर त्यातच त्यांना थुंकावे लागायचे, कारण जमिनीवर त्यांनी थुंकले आणि त्यावर चुकून कुठल्या हिंदूचा पाय पडला तर ते अपवित्र झाले असते. याचबरोबर सावित्रीबाई फुले त्यांच्या लेखणीतून म्हणतात, पेशवाने पांव पसारे, उन्होंने सत्ता राजपाट संभाला और अनाचार शोषण अत्याचार होता देखकर शूद्र हो गए भयभीत. थूक करे जमा गले में बंधे मटके में और रास्तों पर चलने की पाबंदी. चले धूल भरी पगडंडी पर कमर पर बंधे झाड़ू से मिटाते पैरों के निशान. अशी विचारसरणी त्या काळी पेशवाईमध्ये होती. या जाचक व हीन अत्याचाराला कंटाळून या समाजाने बंड करण्याचे ठरवले, परंतु त्यांच्याकडे एवढे साहित्य किंवा प्रशिक्षण नव्हते. याचा फायदा ब्रिटिशांनी वापरला. महार समाजाकडे 2 पर्याय होते. हा अन्याय पिढ्यानपिढ्या सहन करावा किंवा ब्रिटिशांकडून लढून आपले अधिकार प्राप्त करावे व चांगले जीवन जगावे. दुसरा पर्याय त्यांना सोयीस्कर वाटला आणि याचे रूपांतर थेट क्रांतीमध्ये घडले. नेमकी ही क्रांती कशी निर्माण झाली? ब्रिटिशांनी 19व्या शतकाच्या पूर्वार्धात कॅप्टन फ्रान्सिस स्टँटन यांच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री महार बटालियन यामध्ये सर्व महार वर्गाला प्रशिक्षण सुरू केले. हे प्रशिक्षण खडकी पुणे कॅन्टोन्मेंट व बॉम्बे मिलिटरी स्टेशन या ठिकाणी दिले जात होते. दुसरा बाजीराव पेशवा व महार यानंतर 31 डिसेंबर 1817 मध्ये 500 महार सैनिकांसोबत भीमा नदीकाठी लढाई करण्यासाठी पोहोचले. पेशवाचे 28,000 सैनिक व 500 महार यांच्यामध्ये 1 जानेवारी 1818 मध्ये भयानक युद्ध झाले व अखेरीस 500 महार सैनिकांनी 28,000 पेशव्यांना धुळीस मिळवले. ही लढाई मराठ्यांसोबत नव्हती, ती ब्राह्मणवादाविरुद्ध व अनेक वर्ष होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होती. हे ऐतिहासिक युद्ध एक स्वाभिमान, अन्याय व वर्णव्यवस्थेचा कणा मोडीत काढणारे युद्ध होते. गुलामगिरीच्या बंडाला तोडून स्वाभिमानी व माणसाचे नैतिक अधिकार प्राप्त करणारे हे युद्ध होते. त्या शूर पराक्रमी महार सैनिकांच्या स्मरणार्थ एक विजयस्तंभ उभारण्यात आला. बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला पहिल्यांदा या वीर सैनिकांना अभिवादन करण्यासाठी गेले व त्यांनी भीमा कोरेगावचा इतिहास जगासमोर मांडला.
आता लाखो अनुयायी दरवर्षी लाखोंच्या संख्येने या विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी जातात. माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या युद्धाबद्दल काय वाटते ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भीम, जय संविधान.